तर मित्रांनो, हा पुन्हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. डायलॉग रायटिंग, ज्याच्यावर 10 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. इथे एक सॅम्पल क्वेश्चन आपण घेत आहोत. होऊ शकते एक्झाममध्ये टॉपिक चेंज होईल, पण डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन राहणार. इथे आपण बघणार आहोत डायलॉग बिटवीन अमन अँड प्रिया अबाउट गोल करिअर. गोल करिअरविषयी अमन आणि प्रिया यांच्यामध्ये आपल्याला डायलॉग लिहायचा आहे. तर हे डायलॉग 10 मार्कचा आहे. त्याच्यामुळे अमनचे 5 डायलॉग आणि प्रियाचे 5 डायलॉग असे ॲटलिस्ट 10 डायलॉग त्यामध्ये असायला हवेत, जेणेकरून आपल्याला 10 मार्क्स मिळून जातील. चला तर बघूया डायलॉग बिटवीन अमन अँड प्रिया अबाउट करिअर गोल्स. अमन सेट, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. अमन, Aman. Hey Priya, what's your career goal? प्रियाचा डायलॉग असेल, I want to become a professor and contribute to academic research. What about you? Aman, I am aiming to work in the corporate sector, maybe in project management, but I feel like I haven't thought through the steps properly. Priya. नंतरची प्रियाची डायलॉग आहे, दॅट्स ओके, करिअर गोल्स इव्हॉल्व विथ टाईम. हॅव यू आयडेंटिफाईड युअर इंटरेस्ट ऑर स्ट्रेंथ? प्रियाची डायलॉग, नंतर अमन म्हणणार, Aman, I am good at organizing and leading teams, but I feel like I need more qualification to grow in the field. Priya, then maybe you can look into getting a certification or advanced degree related to project management. नंतर अमनची डायलॉग असेल, विद्यार्थी मित्रांनो, इथे अमन आणि प्रिया हे थोडेसे मागे पुढे झालेले आहेत, पण तुम्हाला सिक्वेन्समध्ये त्यांना एकाखाली एक लिहायचं आहे. अमन सेड, दॅट्स अ गुड आयडिया. डू यू थिंक सेटिंग शॉर्ट टर्म गोल्स विल हेल्प? नंतर प्रिया म्हणेल, ॲब्सोल्युटली. फॉर एक्झाम्पल, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग युअर स्किल फर्स्ट, देन वर्क ऑन युअर नेटवर्किंग and later aim for a leadership role. Aman, that sounds like a solid plan. What steps are taking for your goal? Priya Manil, I am working on publishing research paper and attending conferences to build my academic profile. Aman, that's inspiring. I should start by mapping out my career path like you have. Priya, you will get there. You will get there, Aman. Just like it. One step at a time. And last concluding dialogue, Aman said, okay, Priya, thanks. And Priya replied, you are most welcome. मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही हॅलो, गुड मॉर्निंग, हाव आर यू अशा पद्धतीच्या डायलॉगनी इंट्रोडक्शन देऊ शकता आणि एंड करताना त्याच्यामध्ये तुम्ही हे अशा प्रकारे ओके,
थँक्स, यू आर वेलकम यासारखे शब्द टाकून तुमची डायलॉग तयार करू शकता. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे हा एक मॉडेल डायलॉग रायटिंगचा आपण या व्हिडिओमध्ये बघितला. टॉपिक जरी चेंज असलं तरी ॲटलिस्ट 5 डायलॉग, प्रत्येकाच्या 5 अशा टोटल 10 डायलॉग्स तुम्हाला त्या टॉपिकशी रिलेटेड लिहायचे आहे. अँड डेफिनेटली यू विल गेट गुड मार्क्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंग बघितलेली आहे. आय होप यू अंडरस्टूड द रायटिंग ऑफ डायलॉग. तर अशा प्रकारे आपण या सिरीजमध्ये लर्न विथ गजानन या चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स बघितले. आपणा सर्वांना रिक्वेस्ट आहे, कारण 7 तारखेचा पेपर आहे, पेपरला जाण्यापूर्वी एकदा हे सर्व क्वेश्चन्स आपण बघून घ्यावीत, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल, चांगले मार्क्स मिळतील. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. द स्टुडंट्स who haven't yet subscribed the channel, do subscribe Learn with Gajanan. Give a like and share the video among your friends. Till then, goodbye.